पण करत होतो, पण मला पूर्णपणे व्यवस्थित शिकायचं होतं आणि मला पद्मासन आणि वज्रासन हे पूर्णपणे करता येत नव्हतं. 7 दिवसानंतर आता मी वज्रासन आणि पद्मासन पूर्णपणे करू शकतो. आणि मला वाटतं धन्यवाद दिले पाहिजे निंबाळकर गुरुजी आणि निंबाळकर गुरुजींचे हे शिष्य जे संपूर्ण आपलं संस्कृती पुढे नेत आहेत ॲक्च्युली, ते अतिशय फार महत्त्वाचं आहे. आता योगाबद्दल बरेच लोक बोलले ते अतिशय योग्य आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना आणखी काही 2 टिप्स देणार आहे, ते अतिशय लक्षात ठेवा. आपलं जीवन जे आहे ते निरोगी राहण्याकरता 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक आहार, विहार आणि निसर्ग. तर निसर्ग संवर्धन आपण बरेच प्रयत्न करत आहोत, चालू आहेत सगळे. विहारबद्दल योगा हा विहाराचा भाग आहे, तो आपण चालू ठेवला तर आपल्याला ते चांगलं आरोग्य जगता येईल. आहारामध्ये फार एक महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी हे जीवन आहे आणि पाण्यामुळे आपलं आयुष्य अस्तित्व आहे आपल्या या पृथ्वीवर. तर पाणी कसं प्यावं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण तहान लागली की एक ग्लास पाणी घेतो आणि भराभर पितो, पण तसं पाणी पिता अजिबात कामा नये. पाणी घोट प्यायला पाहिजे. आपण सत्यनारायणाची पूजा करतो त्यावेळेला आपण आचमन करत असतो, त्यावेळेला आचमन पळीने आपण पाणी पितो. एक ग्लास घेऊन पाणी पितो आणि मग पूजा करतो असं नाही आहे. ह्याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे, ते मला आज सांगायचं आहे. कारण मी ही सगळी गोष्ट MD डॉक्टरांबरोबर डिस्कस केलेली आहे आणि त्यांनी पण हे मान्य केलं आहे की 33% आपलं डायजेशन आहे ते आपल्या तोंडामध्ये होतं. जनरली आपला कन्सेप्ट काय असतो, मराठी समजतं सगळं, की आपलं डायजेशन पोटामध्ये होतं, पोटामध्ये नाही होत. तोंडामध्ये आपलं जी लाळ असते त्या लाळीने 33% डायजेशन होतं. त्यामुळे खाताना प्रत्येक घास चावून व्यवस्थित खाल्ला पाहिजे. पाणी पिताना सिप बाय सिप प्यायला पाहिजे. एक सिप पोटात गेल्यानंतर दुसरा सिप घ्यायला पाहिजे. असा जर आपण आपला आहार ठेवला तर आपल्याला कोणताही रोग होत नाही, कोणतीही कमतरता येत नाही. आणि मी निक्षून पाळतो आहे अगदी, आणि मी बऱ्याच गोष्टींना बाहेर पडलेलं आहे ह्या गोष्टीमुळे. आणि ॲसिडिटीसारखे प्रॉब्लेम जे आहेत ना ते येणारच नाही मला. कारण आपल्या प्रत्येक पेशीचं जे आपली शरीर संपूर्ण पेशीने भरलेली आहे आणि त्या पेशींचं जे जीवन आहे, कार्य आहे, ते आपले पाचक रस आपण कसे व्यवस्थित हे करतो, पचन करतो त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे पाणी पिताना सिप बाय सिप पाणी प्या, हा एकच मी तुम्हाला संदेश देतो आहे. मला स्वतः चांगला अनुभव आला आहे, काय डॉक्टरांनी सपोर्ट केलेलं आहे या सर्व गोष्टीला. कारण लाळ आपली पोटात गेल्यानंतर सुद्धा तिकडे लाळच पचन करत असते. त्यामुळे लाळ आपली फार महत्त्वाचं कार्य करते आपलं आरोग्य ठेवण्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच. याच्या टॉपिकला थोडंसं पुढे नेते वेळी मी खूप शॉर्टमध्ये सांगते की आपण जे जेवण एकतर खरं तर घरातलंच केलं पाहिजे, कधीतरी बाहेरचं केलं तर ठीक आहे, पण त्याचा पॅटर्न असा असावा की जेवणाच्या आधी आपण सॅलडची क्वांटिटी चांगली ठेवली पाहिजे. आणि फ्रूट्स अँड नट्स जर का आपण भिजवलेले फ्रूट्स, रात्री सोप केलेले नट्स, जे सगळ्यात चांगल्या हेल्दी गोष्टी आहेत ना, सगळ्यात पोटात चांगले आधी घालायला पाहिजे. बेड टी तर सगळ्यात वर्स्ट आहे, ती बॉडीला ॲसिडिक करते. तर रात्री सोप केलेले नट्स आणि फ्रूट्सपासून दिवसाची सुरुवात केली आणि मग आपल्याला जे पोटभरीसाठी जे पोहे उपीट जे आपण खातो ते त्याची क्वांटिटी पण कमी होईल जर का आपण फळं आधी खाल्ली तर. जे काही फ्रेश आणि कच्चं आहे ना ते आपण आधी खाल्लं पाहिजे. जसं सकाळी फ्रूट्स आणि नट्स खाल्ले आणि मग थोडंफार जे काही नाश्त्याचं आहे ते खाल्लं, पण लंचमध्ये आपल्याला सॅलडची क्वांटिटी चांगली ठेवायला पाहिजे आणि ते पण कलरफुल. जसे आजच्या विंटर सीझनमध्ये गाजरं जे येतात, रेड लाल गाजरं, तर ती खायला पाहिजे. तर सीझन वाईज आपल्याला बदलून आपल्याकडे पोटात सगळे रंग सगळे जायला पाहिजे, तर आपल्याला सगळीकडचे जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला मिळतील.